7:30 इतकी असावा का पडण्यापर्यंत ठीक होतो, डायरेक्ट गाडीची चेनच तुटून गेली. तर बघू काय विषय. तर सकाळ सकाळ आधी आपल्याला कामाला तो पार पूर पाडलेला असतो. म्हणजे काय ना, आपण दिवाळीला आलोय का कामाला आलोय हे आपल्याला समजा ना. आधी उठून आपल्याला पाठवलं जा म्हणले आपल्याला जरा मका घेऊन ये गुरांना खायला पाणी लागत आहे तेवढं तू कर, बाकी तुला काहीच काम नाही. हे बरं आहे बा म्हणलं, आता बाकी काय काम नाही म्हणतात आणि दिवसभर नुसतं काम करून घेतात. जाऊ दे म्हणलं, काय काम बी आपल्यालाच करायचंय. मग काय घेतला येळा आणि पटापटा लागलो आपण मका कापायला. आता मका कापायचं काम पण काय एवढं अवघड नाही बरं का. काय एक 10-15 मिनिटात तर सगळी मका पण कापून होती, त्याच्यामुळे काही विषयच नाही. त्याच्यामुळे आपण घेतला येळा लागलो पटापटा मका कापायला. आता मका बी आपल्यासाठीच करायचंय म्हणलं, काय तर आपल्याला बी खायला देतात ना घरचे. आज सोडून म्हणतात ह्याला फुकाट खायला घालले ते. जाऊ दे मग, काम तर करायचेच आहेत. मग काय पटकेने आपल्या धन्नूवर सगळी मका भरून घेतली, लोड केली, कारण ही बी घरी घेऊन जायची होती. त्याच्यामुळे मग काय पटापटा लोड करून घेतली, बसलो गाडीवरून गेलो घरी. घरी गेल्यावर मग संध्याकाळी आपल्याला आलं काम. आता पप्पा म्हणले आपल्याला नेलं, कारण गाडीची तुटलेली होती चेन. त्याच्यामुळे म्हणलं याला चला आता धन्नूच घेऊन जावं लागेल, त्या मोठ्या गाडीची तर चेन तुटलेली. मग काय लागलो रस्त्याला आणि म्हणलं याला जरा बाटलीचं बी नियोजन लावावं लागेल. आता तुम्ही म्हणता बाटली कशाला, तर त्या गाडीचं बी संपलं होतं पेट्रोल. यायला हे बरं आहे बा म्हणलं एका बाटलीने भागायचं नाही, 2-2 बाटल्यांचं नियोजन लावावं लागेल. त्याच्यामुळे 2 बाटल्यांचं नियोजन लावलं. 2 बाटल्यांचं नियोजन लावलं, ठेवल्यामध्ये टाकलं डायरेक्ट गाडीवर चाललो आपण. आता आपल्याला पेट्रोल न्यायला आणायला जायचं परत फाट्या. मग परत तिथून आपल्या धन्नू घेऊन परत तिकडे जायचं. मग काय मस्त पैकी पेट्रोल वगैरे भरलं, 2 बाटल्यात 200-300 रुपयाचं पेट्रोल टाकलं. 200च बसतं बरं का, 300च नाही. आणि निघलो डायरेक्ट. पार अंधार पडला होता आपल्याला जाता. नंतर काय शटर मध्ये गेलो तर धन्नूची कंडिशन बघितली. यायला हिची तर मोकार बेकार झाली होती म्हणलं. आता काय करावं जाऊ द्या म्हणलं. आता दुसरा तर काय उपयोग नाही, कारण चेन पडली नव्हती, डायरेक्ट तुटली होती. त्याचं लॉक बी कुठं पडून गेलं. तर जाऊ द्या म्हणलं, डायरेक्ट दावं लावलं आणि चला म्हणलं भाऊ आता वळीतच घेऊन जाऊ डायरेक्ट. त्याशिवाय तर काय पर्यायच नव्हता. आता पप्पा पण म्हणले जाऊ दे आता वळीतच घेऊन जाऊ. बाकी मग काय बिना चेनचीच गाडी चालली होती, त्याच्यात तर काय वादच नव्हता. जाऊ दे आता हे आपलं चालूच राहील. तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्यावं. तुम्ही फॉलो पण नाही करीत. चला भेटू उद्याच्याला, तोपर्यंत काय.